हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंटर्नशिपची गायडन्स मी तुम्हाला देणार आहे की इंटर्नशिपमध्ये तुम्हाला नेमकं करायचं काय आहे. तर आजच्या व्हिडिओचा मोटिव्ह असा आहे की अंडरस्टँडिंग द इंटर्नशिप इम्पॉर्टन्स अँड हाऊ टू गेट वन. ओके, म्हणजेच की इंटर्नशिपची इम्पॉर्टन्स काय आहे, इंटर्नशिप तुम्हाला का केली पाहिजे, या वेकेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. तर तुम्ही आता थर्ड इयरला तर तुम्ही ऑफकोर्स जाणार, कारण तुम्ही स्टडी विथ प्रथमेशसोबत जॉईन आहात. ओके, तुम्हाला कारण माझी व्हॅल्यू आहे. ओके, तर तुम्ही नक्की थर्ड इयरला जाल आणि जायच्या अगोदर तुम्हाला काय करायचे, इंटर्नशिप करायचे. तर बघूया आपण एक्झॅक्टली इंटर्नशिपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. ओके, तर बघून घ्या व्हॉट इज अन इंटर्नशिप. पहिल्यांदा समजून घेऊया की इंटर्नशिप म्हणजे की काय आहे नेमकं. सो टेम्पररी वर्क एक्सपिरियन्स म्हणजेच की तुम्हाला एक टेम्पररी वर्क, छोटासा एक वर्क एक्सपिरियन्स असेल, तिथे तुम्हाला काम मिळेल आणि तिथे तुम्हाला तो काम किंवा टास्क कंप्लीट करायचा असेल त्या पर्टिक्युलर टाईममध्ये. कुणाकुणाचं ऑनलाईन असेल तर कुणाकुणाचं ऑफलाईनसुद्धा असेल. ओके, सो गेन प्रॅक्टिकल नॉलेज, रिअल इंडस्ट्री एक्सपोज, ड्युरेशन वीक टू मंथ. म्हणजेच की काय, तुम्हाला इथे प्रॅक्टिकल नॉलेज इथे खूप मिळणार आहे, कारण की तुम्ही म्हणजे व्हिजिट करायला एका कंपनीला, तिकडे तुम्हाला शिकवतील की कसा करायचा असतो वर्क, काय असतो त्याच्यामध्ये. असं तुम्ही कंपनीमध्ये जाऊन अंडरस्टँडिंग करताना की हां आपल्याला हे असले तर वर्कर्स कामं करतात, असे तुमची IB वगैरे आहे, तुम्हाला समजतो की तिथे कसे वर्कर्स काम करतात. असं तुम्हाला तिकडं जाऊन स्वतः काम करायला मिळणार आहे. बरोबर आहे. रिअल इंडस्ट्रीमध्ये कोणतं एक्सप्लोजर आहे ते सर्व तुम्हाला तिकडे माहीत पडेल. ओके, त्याला ड्युरेशन किती आहे, तर 1 वीक टू मंथपर्यंत, म्हणजे 1 वीकमध्ये पण तुमचा कंप्लीट होऊ शकतो किंवा 1 मंथमध्ये, म्हणजे पुरा तुम्हाला मंथ पण लागू शकतो. ओके, पुढे बघा काय एक्झाम्पल समजून घेऊ की इंटर्नशिप काय करायचं आहे. समजा कॉम्प्युटर इंजिनियर आहे, स्टुडंट आहे, तर सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काय करेल, एक टास्क कंप्लीट केला, कसा ॲप डेव्हलपमेंटचा, वेबसाईट डेव्हलपमेंटचा किंवा टेस्टिंगचा, हे तिघांपैकी तो कोणता पण एक काय पण टास्क कंप्लीट करायला तिकडे जाणार आहे, एका कंपनीला व्हिजिट करणार आहे, तिकडं ते हे काम करून ते हे सर्व गोष्टी शिकणार आहे. सो ह्याच्यामुळे काय होणार आहे की इंटर्नशिप का केली पाहिजे, म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे इंटर्नशिपचा. इंटर्नशिप खरोखर इम्पॉर्टंट आहे का, तर कॉलेजमध्ये ते सर्वांना कंपल्सरी केलं असतं की इंटर्नशिप करणे गरजेचं आहे. ओके, आणि मेन गोष्ट म्हणजे ती काय, रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स. तुम्हाला तिकडं ॲक्च्युली जाऊन समजेल की तुमचा म्हणजे रोल काय असतो कॉम्प्युटर इंजिनिअरमध्ये. जर तुम्ही इंटर्नशिपच नाही केलात, फक्त आपल्याला स्टडी मारून रट्टा नाही मारायचा आहे, रट्टा मारला की झालं. आपल्याला आपले इम्प्रूव्ह करायचे स्किल, स्ट्रॉंग करायचं आहे रिझ्यूम, आणि काय करायचे, बेटर जॉब चान्सेस, आणि बिल्ड नेटवर्क. एक नेटवर्क तुम्हाला बिल्ड करायचं आहे. याच्यामध्ये तुमचं सर्व ठरलं जाईल की हा तुमचा स्टुडंट आहे, हा त्याचा एक नेटवर्क आहे, आणि ते काय करत आहेत, चांगले अपॉर्च्युनिटीज घेत आहेत, ते बेटर जॉब त्या चान्सेसची अपॉर्च्युनिटी घेत आहेत, एक स्ट्रॉंग रिझ्यूम तयार करत आहेत, आणि त्यांच्या स्किल पण काय करत आहेत, इम्प्रूव्ह करत आहेत. ओके, आता पुढे बघूया की कोणकोणत्या टाईपची इंटर्नशिप असेल. एक तर असते पेड इंटर्नशिप, अनपेड इंटर्नशिप, ऑनलाईन इंटर्नशिप, ऑफलाईन इंटर्नशिप. आता तुम्ही ठरवा की तुमची इंटर्नशिप कोणती आहे. कोणाकोणाची तर पेड प्लस ऑनलाईन असू शकते किंवा अनपेड प्लस ऑफलाईन असू शकते. अशा भरपूर टाईपची इंटर्नशिप आहेत. तर तुम्ही ठरवा, पेडमध्ये तुम्हाला पैसे पेड करायला लागतील, अनपेडमध्ये तुम्हाला पैसे पेड करायला लागणार नाही. कोणाची ऑनलाईन असेल म्हणजे ऑनलाईन करतील, कोण ऑफलाईन असेल तर ऑफलाईन करेल. मी प्रिफर करेन की ऑफलाईन करा इंटर्नशिप, याची करून तुम्हाला नॉलेज भेटेल. जरी ऑनलाईन केलं तरी पण चालेल, इतकं काय टेन्शन नाही घ्यायची गरज नाही आहे. आता कधी करायची इंटर्नशिप, सेकंड इयर और थर्ड इयर. म्हणजे तुम्ही सेकंड इयरला आहात तर तुम्ही सेकंड इयरला ऑफकोर्स तुम्ही वेकेशनमध्ये इंटर्नशिप करून टाका. समर वेकेशनचा बेस्ट ऑप्शन आहे विथ युअर फायनल प्रोजेक्ट. पण फायनल प्रोजेक्टमध्ये बिलकुल इंटर्नशिप करू नका, कारण त्या टायमाला तुम्हाला फायनल प्रोजेक्ट नीट करता आला पाहिजे. तुमचं सर्व काही क्वेश्चन तुमच्या फायनल प्रोजेक्टवरतीच होणार आहे. सो या टायमाला तुम्हाला काय करायचे आहे, इंटर्नशिप करायची आहे. ओके, पुढे बघूया हाऊ टू गेट इंटर्नशिप. कसं इंटर्नशिप तुम्हाला भेटली जाईल, कॉलेज थ्रू पण तुम्हाला कोण दिलं शकतो, किंवा तुमच्याकडं काय करा, एक रिझ्यूम क्रिएट करा, लिंक्डइनवरती प्रोफाईल करा, आणि कुठं इंटरशाळा, लिंक्डइन, नोकरीवरती ॲप्लाय करा. टीचरला पण तुम्ही विचारू शकता, ते पण तुम्हाला प्रोव्हाइड करतील, किंवा कंपनीचा कॉन्टॅक्ट करा. मी तर बेटर ऑप्शन करतो की तुम्हाला कॉलेजेस प्रोव्हाइड करेल इंटर्नशिप. सो कॉलेज थ्रू तुम्ही इंटर्नशिप घ्या. जर नाही भेटत असेल तर तुम्हाला हे सर्व अगोदर प्रोसेस करायला पाहिजे होती, पण तुम्हाला भेटून जाईल कॉलेज थ्रू, टेन्शन घेऊ नका. ओके, आणि वर्क डन इन इंटर्नशिप. तुम्हाला काय बघा तिकडं नीट समजून घ्या. इंटर्नशिप म्हणजे फक्त टाईमपास करा जाऊ नका की हां चला पोरी भेटला मजा करूया, असं नका करू. तर तिकडे जा, प्रॉपर कोडिंग स्किल घ्या, वेब ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट शिकून घ्या,
मशीन वर्क प्रॉपर करा, डिझायनिंग करा, हे सर्व काही तुम्ही काम आहे ना ते तुम्हाला करायचं आहे इंटर्नशिपमध्ये. असं समजू नका की तुम्हाला सुट्ट्या पडलेत. एक कॉम्प्युटर इंजिनियर कधी हार मानत नाही. ओके, त्याला शेवटपर्यंत लढायचं आहे, कारण की त्याला एक प्रॉपर जॉब आणि एक चांगल्या ठिकाणी पोस्ट भेटली पाहिजे. ओके, तर पुढे बघूया की इंटर्नशिप आणि जॉबमध्ये फरक काय आहे. तर इंटर्नशिप म्हणजे काय, एक लर्निंग आहे आणि एक शॉर्ट टर्म आहे. आणि जॉब काय असतो, अर्निंग. इथं अर्न केला तर तुम्ही पैसे अर्न करणार आणि लॉंग टर्म आहे. ओके, कायमस्वरूपी झालं आणि हा शॉर्ट टर्म आहे, लगेच इंटर्नशिप होऊन जाते कुठे पण. पुढे बघा, कन्क्लुजन काय आपला, करिअरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची स्किल बिल्ड होतील, एक्सपिरियन्स बिल्ड आणि अर्ली तुम्ही स्टार्ट लगेचच लगेच करू शकता. काही क्वेश्चन असतील ना ते मला नक्की कमेंटला विचारा, मी तुम्हाला नक्की त्याचा आन्सर देईन. अजून काय पाहिजे असेल व्हिडिओ वगैरे तर मला कमेंट करा, मी तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर बनवेन. थर्ड इयरचे पण व्हिडिओ बनवायचा ट्राय करेन. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.